नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज गोव्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 16 जानेवारी 1967 या दिवशी जनमत कौल घेण्यात आला आणि या जनमत कौलातून गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी गोयकरांनी त्यावेळेला जनमत कौलात कौल दिला. म्हणजे एकीकडे गोव्याचं महाराष्ट्रात विलीनीकरण आणि दुसरीकडे गोवा ॲज अ युनियन टेरिटरी राहावी यासाठी हा जनमत कौल होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत एकमेव जनमत कौल जर कुठे घडला किंवा झाला तर तो गोव्यात झाला. आणि त्याचं पूर्ण श्रेय हे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला आणि त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जातं. आणि त्याच्यावरती आम्ही या जनमत कौल आणि त्या संबंधित वेगवेगळ्या विषयावरती आम्ही आजच्या या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आणि आमच्या सोबत आहेत गोव्याचे एक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देसाई सर. सर, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात. नमस्कार. राजेंद्र देसाई सर यांनी जवळजवळ 40 वर्षाहून जास्त काळ पत्रकारितेत घालवलेला आहे. सुरुवातीला कोकणी सुनापरांत आणि त्याच्यानंतर दैनिक गोमंतक, दैनिक गोवादूत, दैनिक हेराड अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात त्यांनी काम केलेलं आहे. संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि राजकारणाबरोबरच सामाजिक, पर्यावरणीय या वेगवेगळ्या विषयावरती त्यांचा अभ्यास आहे आणि अधिकारवाणीनं ते या सगळ्या विषयावरती बोलू शकतात. आजचा महत्त्वाचा विषय सर असा आहे की आज ओपिनियन पोलचा दिवस आणि गोव्याच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा दिवस. कारण गोव्यानं जर स्वतंत्र आपलं अस्तित्व जर अबाधित ठेवलं नसतं तर आज गोवा कुठे असतं किंवा गोवा म्हणून गोव्याची ओळखही नसती. सर, ओपिनियन पोल संबंधी आम्ही बोलणारच आहोत, परंतु ज्या ज्या वेळेला ओपिनियन पोलचा दिवस येतो म्हणजे 16 जानेवारीचा दिवस येतो त्या वेळेला एक असं चित्र तयार केलं जातं की या ओपिनियन पोलचे प्रेरणास्रोत हे त्यावेळेचे अपोजिशन लीडर जॅक सिक्वेरा असं म्हटलं जातं. आणि जॅक सिक्वेराच्या पुतळ्याला आज हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते या ओपिनियन पोलच्या दिवशी. ओपिनियन पोलच्या या निमित्तानं आणखी एक गोष्ट होते जी गोष्ट आम्हाला नेहमीच खटकते, ती म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना खलनायक अशा पद्धतीची एक प्रतिमा त्यांची तयार करण्याचा प्रयत्न या ओपिनियन पोलच्या निमित्तानं केला जातो. सर, हे कितपत बरोबर आहे आणि कितपत योग्य आहे की ओपिनियन पोलचं महत्व आहेच, परंतु भाऊसाहेब बांदोडकरांना खलनायकाची प्रतिमा तयार करण्याचे जे एक कारस्थान काही घटक करतात ते कितपत योग्य आहे? जे लोक तुम्ही आता जे म्हटलं ते बऱ्याच प्रमाणात खरं आहे आणि बरोबर पण आहे. अशासाठी की जे लोक या गोष्टीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात ते आजच्या घडीला म्हणजे जेव्हा हा विषय आजच्या काळात जेव्हा ते उपस्थित करतात, हा यापूर्वी जास्त उपस्थित केला जात नव्हता. कारण आम्ही पत्रकारितेत होतो. ओपिनियन पोल डे हा साजरा सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा अशा मोठ्या याने तीव्रतेने केला जातो असं आम्ही फार काही बघितलं नव्हतं. पण ओपिनियन पोल होता. ओपिनियन पोलाचं महत्त्व पण आहे. पण ज्या पद्धतीने त्याला राजकीय स्वरूप दिलं जातं किंवा तो राजकीय फायद्यासाठी त्या विषयाचा कुठेतरी वापर केला असं दिसू लागतं, तेव्हा आजचे लोक जे राजकारणी लोक आहेत किंवा जे याचा बागलबुवा करतात ते लोक त्यावेळची परिस्थिती ही आजच्या नवीन पिढीसमोर कधीच ठेवत नाही. ते ब्लॅक अँड व्हाईट एवढंच काय ते लोकांना सांगतात. ओपिनियन पोल गोवा म्हणजे जे विरोध करत होते ते जिंकले आणि जे त्याचं समर्थन करत होते ते हरले. ही गोष्ट चांगली आहे. चांगली अशासाठी आहे की आपलं अस्तित्व त्या ह्याच्यातून राहिलं. पण एक गोष्ट आम्ही ते सगळं त्याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा एक गोष्ट आम्ही विसरतो की भाऊसाहेब बांदोडकर यांनी जो ओपिनियन म्हणजे जो विलिनीकरणाचा जो निर्णय घेतला किंवा त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला तो त्यावेळेच्या परिस्थितीनुरूप असा घेतला होता. कारण गोवा मुक्त होण्यापूर्वीची जी परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती, जे लोक अत्याचार करत होते, जे लोक गरिबांना छळत होते, जे मेजॉरिटीच्या विरोधात जे लोक होते ते लोक पुन्हा शेफारण्याची एक चिन्ह या नवीन म्हणजे विलिनीकरण याच्यानंतर गोवा मुक्तीनंतर
एक तो प्रयत्न सुरू झाला होता. सरकार मोगोपचं नव्हतं, सरकार होतं काँग्रेसचं. जो निधी गोव्याच्या विकासासाठी हवा होता तो काही तिथून मिळत नव्हता. जो निधी येत होता तो परत पाठवावा लागत होता. असा एक आरोप केला जातो की भाऊसाहेब बांदोडकर सगळा निधी वापस परत पाठवत होते. ही वस्तुस्थिती नाही आहे. कारण त्या प्रकल्पांना, त्या योजनांना मंजुरीच मिळत नव्हती आणि पैसा तो वापरला जात नव्हता. तो पैसा नाईलाजाने परत जात होता. भाऊसाहेब बांदोडकर वेडे नव्हते तो निधी परत पाठवायला, पण वेगळ्या परिस्थितीत, विचित्र परिस्थितीत तो निधी परत जात होता. ही सगळी पार्श्वभूमी होती. आणि राजकीय ज्या पद्धतीने काही घडामोडी, काही गोष्टी ज्या सुरू होत्या त्या बहुजन समाजाला अनुरूप नव्हत्या. त्या पुन्हा एकदा ती भाटकारशाही म्हणा, आता तुम्ही जो उल्लेख केला ती, किंवा जी फ्युडलिझम जो होता ते सगळं पुन्हा आणण्याचा काही लोकांचा खटाटोप आहे का, अशी परिस्थिती होती. आणि भाऊसाहेबांना त्याची चिंता होती. महाराष्ट्राबरोबर विलिनीकरण, कारण कर्नाटक सुद्धा तसा बाजूलाच होता. कर्नाटक राज्य गोव्याच्या शेजारीच आहे. मग कर्नाटकात का नाही आणि महाराष्ट्रातच का आहे, असाही प्रश्न आहे ना, हा उपस्थित होतो. महाराष्ट्राशी गोव्याची वेगवेगळ्या पद्धतीने नाळ जोडलेली आहे. ती मग सांस्कृतिक म्हणा, ती मग सामाजिक म्हणा, ते मग नातेसंबंध म्हणा, ते वेगवेगळ्या संत महंत म्हणा, देवदेवस्की म्हणा, सगळ्या याने गोवा महाराष्ट्र एकमेकांच्या अगदी खऱ्या अर्थाने विलीन झालेला आहे. सो त्यामुळे त्यांना त्यावेळी पुन्हा राजकीय परिस्थिती अशी होती की ते नेते, पहिल्या निवडणुकीत सुद्धा त्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं. पहिली विधानसभा त्या लोकांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. महाराष्ट्रातले लोक इथे येणार, नोकऱ्या वगैरे घेणार वगैरे जो प्रचार सुरू झाला तो सुद्धा भंपक आणि तो चुकीचा होता. अशासाठी की गोव्याची घडी नीट बसावी म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वसंतराव नाईक यांनी डेप्युटेशनवर आपले अधिकारी गोव्यात पाठवले. मग ते तुम्हाला चालले सगळ्या अर्थाने. विधानसभा कशी चालवायची त्यांनी शिकवलं आम्हाला, प्रशासन कसं चालवायचं त्यांनी आम्हाला शिकवलं, सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला, बजेट कसा मांडायचा, बजेट कसा तयार करायचा, रेव्हेन्यू जनरेट कसा करायचा, त्याचं वाटप कसं करायचं वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही महाराष्ट्राकडून शिकलो. तर अशा परिस्थितीत भाऊसाहेबांना एक गोष्ट वाटणं स्वाभाविक आहे की समजा आता एक वेगळं त्याचं अस्तित्व ठेवून समजा जर गोवा महाराष्ट्रात जात असेल तर ते फारसं चुकीचं होणार नाही किंवा गोव्याच्या विरोधात ते जाणार नाही असा विचार करून त्यांनी कदाचित तो निर्णय घेतला असणार. पण आज जी वस्तुस्थिती किंवा परिस्थिती सांगितली जाते ती खरी नाही, ती बदनामीची मोहीम आहे आणि काही लोक मुद्दाम जाणून बुजून हा सगळा खेळ खेळत आहे. नाही, तुम्ही योग्य पद्धतीनं सर त्याचं विश्लेषण केलं की बदनामी हेतुपूरक अशा पद्धतीचा हा प्रचार केला जातो. कारण आजची जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला गोव्याचा इतिहास माहित नाही, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती माहित नाही. त्यामुळे त्यांच्या मनात एक असं चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतो की भाऊसाहेब बांदोडकर गोव्याला महाराष्ट्रात विलीन करून पाहत होते, परंतु जॅक सिक्वेरा आणि बाकीच्यांनी आंदोलन करून गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखलं. आता भाऊसाहेब बांदोडकर गोवा महाराष्ट्रात विलीन का करू पाहत होते, त्यावेळची सामाजिक, त्यावेळची बाकीची सगळी आर्थिक, या सगळ्या गोष्टी समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ती कुवत किंवा ती पात्रता सध्याच्या युवा पिढीत नसल्यामुळे हे चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. सर, तुम्ही आणखी एक महत्वाची माहिती जी दिली विलिनीकरणाच्या संदर्भात, त्यावेळची परिस्थिती तुम्ही कथन केली. आता एक विषय महत्वाचा म्हणजे ज्या वेळेला जनमत कौल झाला त्या जनमत कौलात गोवा स्वतंत्र म्हणजे युनियन टेरिटरीमध्ये राहणार याच्यासाठी कौल तो झाला, परंतु त्याचबरोबर मर्जरसाठी जे मतदान झालं त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणजे टक्केवारी जर आपण बघितली तर मर्जर व्हावा, म्हणजे गोवा महाराष्ट्रात मर्जर व्हावा याच्यासाठी जवळजवळ 44.52% लोकांनी मर्जरसाठी मतदान केलं आणि गोवा स्वतंत्र राहावा युनियन टेरिटरी म्हणजे 55.48%, म्हणजे 10%चा हा फरक आहे. याचा अर्थ मर्जर व्हावा म्हणून ज्या लोकांनी मतदान केलं ते लोक गोव्यातच आहेत ना, ते या समाजाचा किंवा गोव्याच्या या सामाजिक परिस्थितीचा अजूनही भाग आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट म्हणजे आकडेवारी सांगेन. त्यावेळी एकूण जे मतदान होतं ते होतं 3,88,432. त्यातले मर्जरच्या बाजूने म्हणजे विलिनीकरणाच्या बाजूने 1,38,170 इतक्या लोकांनी मर्जरच्या बाजूने, विलिनीकरणाच्या बाजूने मतदान केलं. आणि
विरोधात जे मतदान करणारे होते ते 1,72,191 होते. म्हणजे तुम्ही जो फरक सांगितला 10% तो अगदी बरोबर आहे. तेवढाच फरक होता तो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही लक्षात घेत नाही, 67च्या निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. बरोबर. कारण जे ओपिनियन पोल हा चांगल्या व्यवस्थित मुक्त वातावरणात व्हावा असा हेतू होता आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं होतं. पुन्हा जी 67 मध्ये निवडणूक त्यानंतर झाली त्यात पुन्हा मगोच आला. बरोबर. आणि जास्त मतांनी आला, जास्त सीट घेऊन आला. पहिल्या निवडणुकीत मगोला 14 जागा मिळाल्या होत्या. 67च्या म्हणजे 63च्या सांगतो मी, 67च्या निवडणुकीत त्यांना 16 मिळाले. ना हा सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. म्हणजे आजही आपण मर्जरच्या बाबतीत बोलतो, पण समजा गोवा मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर जर मुख्यमंत्री झाले नसते तर गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व किंवा गोवा काय असता याचं निदान विचार तरी आपल्याला करता येईल का? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या ओपिनियन पोलचा पूर्ण वापर प्रचाराच्या वेळी 67च्या निवडणुकीत झाला होता की आम्ही ओपिनियन पोल घेऊन गोवा वाचवला, तेव्हा आता आमच्या बाजूने मतदान करा. लोकांनी मानलं नाही. बहुजन समाजाला माहित होतं की त्याला कायच योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, काय केलं तर गोवा टिकून राहणार, काय केलं तर गोवा संपून जाणार. आणि मी तुम्हाला सांगतो 67ची निवडणूक ही गोव्याचं जनमत खऱ्या अर्थाने समजून घेण्याची निवडणूक होती. ओपिनियन पोल नंतर झालेली निवडणूक होती. कारण लोकांना भाऊसाहेब हवे होते, भाऊसाहेबांच्या पॉलिसीज हव्या होत्या, त्यांची साधारण बहुजन समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांचा विकास हा लोकांना पाहिजे होता. त्यामुळे लोक भाऊच्याच मागे राहिले, या लोकांच्या मागे लोक गेले नाही. लोक प्रचाराला बळी पडले नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण त्यामुळे भाऊसाहेबांची आज बदनामी करून काही होणार नाही. कारण भाऊसाहेब तेव्हाच जिंकले होते. बरोबर. भाऊसाहेबांचा पराभव झाला, भाऊसाहेबांनी गोवा विकायला काढला वगैरे जो प्रचार झाला, लोकांनी समजा जर त्यांना धडा शिकवायचा झाला होता तर तेव्हाच शिकवायला हवा होता. ज्या अर्थी लोकांनी त्यांना जास्त सीट देऊन निवडून आणले, याचा अर्थ भाऊसाहेब लोकांना मान्य होते. फक्त त्यांना गोवा. आणखीन एक गोष्ट आहे की त्यावेळच्या लोकांशी आम्ही जेव्हा जुन्या लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, मी पत्रकार स्वतः म्हणून जेव्हा चर्चा करत होतो, लोकांनी एक सांगितलं, भाऊसाहेबांनी मर्जरचा विषय केला खरा, पण जेव्हा ॲक्च्युअल ओपिनियन पोलचा प्रचार आणि बाकीच्या गोष्टी सुरू होत्या, भाऊसाहेबांची जी जो कल होता तो बदलत होता. ते हळूहळू मर्जरच्या विरोधात जात होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि भाऊसाहेबांच्या लक्षात आलं होतं महाराष्ट्रातले काही जे सुज्ञ जे नेते होते, ते मग SM जोशी असू द्या, नागगोरे असू द्या, तेव्हा जे जवळ होते, इव्हन बॅरिस्टर नाथपै, अशा लोकांनी भाऊंना सांगितलं, भाऊ तुम्ही चूक करता, गोवा वेगळाच असू द्या, गोवा आमचा धाकटा भाऊ आहे, आम्ही गोव्याला जी वागणूक द्यायची ती आम्ही देणार, पण तुम्ही महाराष्ट्रात विलीन करण्याचा निर्णय आम्हाला योग्य वाटत नाही. तेव्हा जर काय होत असेल तर तुम्ही करा. आणि अशा वेळी मग त्या परिस्थितीत ओपिनियन पोलचं मतदान झालं आणि भाऊंना जसं पाहिजे होतं तेच झालं. ओपिनियन पोल जेव्हा संपला तेव्हा रेकॉर्डवर आहे, काही इथले सुज्ञ लोक, जे शहाणे लोक होते त्यावेळेचे, बिझनेस कम्युनिटी म्हणा किंवा बाकीचे लोक होते, ते भाऊंना जाऊन भेटले, भाऊ ओपिनियन पोल सपलं, तू हरू ना आणि कोणच हरू ना आणि कोणच जिंकू ना, तुझे सरकार असेच पुढे वचूनी लोकांचे तुम्ही खूप बरे काम करता, ते पुढे जाऊ दे आणि तुम्ही आता पुन्हा राजशकट तुमच्या हातात घ्या. आणखी एक सर महत्वाची घटना म्हणजे याच अनुषंगाने माझ्या वाचनात आली, ती म्हणजे जेव्हा जनमत कौलाचा निकाल झाला आणि जनमत कौलाचा निकाल हा सरकारच्या विरोधात झाला. म्हणजे सरकार हे त्यावेळेचं मगो पक्षाचं सरकार हे पूर्णपणे मर्जाच्या बाजूने होतं. आणि मग तुम्ही सांगितलं तसं निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा मगोला बहुमत मिळालं. आता इंटरेस्टिंग विषय असा आहे की तुम्ही जसं सांगितलं की जनमत कौलाच्या वेळेला जेव्हा भाऊंना कळलं की हे महाराष्ट्राबरोबर विलिनीकरण योग्य नव्हे, तेव्हा भाऊंनी आपल्या पद्धतीनं तो योग्य प्रचार करून गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखणं गरजेचं आहे असा एक मेसेज दिला आणि त्या मेसेजतून हा सगळा निकाल उलटला. या गोष्टीमुळे भाऊसाहेब बांदोडकरांच्या गटातील काही लोकांनी बंड पुकारलं आणि भाऊसाहेबांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. अगदी बरोबर. आणि त्यानंतर परिस्थिती अशी म्हणजे ज्या
जॅक सिक्वेर आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नातेसंबंधाविषयी जे काही बोललं जातं त्या ठिकाणी मी असंही वाचलं की त्यावेळेला जॅक सिक्वेराने आपल्या आमदारांना सांगितलं की कुठल्याही पद्धतीत भाऊसाहेब बांदोडकरांचं सरकार कोसळता कामा नये, त्यामुळे तुम्ही जा आणि भाऊंना पाठिंबा द्या. आणि युनायटेड गोवनच्या 4 आमदारांनी पाठिंबा घेऊन भाऊसाहेबांनी आपलं सरकार त्यावेळेला अबाधित ठेवलं. सर, या घटनेविषयी काय अधिक माहिती तुम्ही देऊ शकाल? काय झालेलं की कुठलीही गोष्ट जेव्हा काही काळ चालते तेव्हा तिथे किंतु परंतु निर्माण होतात. भाऊंच्याही बाबतीत भाऊंच्या सुरुवातीच्या निवडीपासून म्हणजे मगो पक्षाचे अध्यक्ष इथपासून ते पुढेपर्यंत भाऊंचा प्रवास तसा काही सुकर नव्हता. बरोबर. तिथे अडचणी होत्या, तिथे वाद होते, तिथे काही लोकांची मतं वेगळी होती. त्यात केबी नाईक होते, आपले चोपडेकर होते, बाकीचे सगळे अनेक जण होते, गोपाळराव मयेकर होते लेटेस्ट म्हणजे, असे काही लोक होते. त्यांना अनेक गोष्टी त्यांना खटकत होत्या, त्यांनी विरोध केला. पण त्यांनी हे मुख्य म्हणजे काय किशोर की एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, बंड करणारे बहुतेक सगळे बहुजन समाजातलेच होते. बरोबर. तरी सुद्धा बहुजन समाजाने त्यांना माफ केलं नाही. मुद्दाम तुम्ही तपासून बघा, त्यातल्या बहुतेक सगळ्यांच्या कारकीर्द त्या बंडानंतर संपल्या. नाही ती सर एक गोष्ट म्हणजे आपल्या नवीन पिढीला युवकांना माहित नाही की ज्या माणसानं भाऊसाहेब बांदोडकरांच्या विरोधात बंड केलं त्याची राजकीय कारकीर्द तिथेच संपुष्टात आली. पुन्हा ती व्यक्ती पुन्हा निवडून येऊ शकली नाही. म्हणजे काय प्रचंड किमया त्या माणसाची असू शकते. आणि बहुजन समाजाचा जो विश्वास त्यांच्या नेतृत्वावरती होता तो एवढा प्रचंड होता की जो माणूस भाऊसाहेबांना आव्हान करेल त्या माणसाला त्यांनी अजिबात तिथं थारा दिला नाही. किशोर, मला वाटतं की आजचा मगो तो ओरिजिनल आहे की काय आहे या वादात काय आम्हाला पडायचं नाही. कारण आहे तो आहे, चिन्ह त्यांच्याकडे आहे म्हटल्यावर पक्ष त्यांचा आहे. मला वाटतं की हा जो विखारी प्रचार होतो तो त्यांनी खोडून काढला पाहिजे आणि अभ्यास करून खोडला पाहिजे. बरोबर. भाऊच्या विरोधात होणारा प्रचार तुम्ही किंवा माझ्यासारखा माणूस किंवा आणखीन अनेक जण आहेत जे आपल्या पद्धतीने खोडून काढतात. पक्ष त्या पद्धतीने तो का खोडून काढत नाही कळत नाही. कारण व्यासपीठावरून सुद्धा जेव्हा अशी टीका होते तेव्हा कुणी असा उभा राहत नाही आणि सांगत नाही की बाबा हे तुम्ही जे काय बोलता ते बरोबर नाही. माझ्या मते ते झालं पाहिजे. कारण इतिहास पुरुषांना बदनाम करून कुठला समाज पुढे जात नाही. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. सर, भाऊसाहेब बांदोडकरांचं नेतृत्व हे गोव्याला सुरुवातीच्या काळात मिळालं. ज्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण किंवा पायाभूत सुविधा, आरोग्य या संदर्भातला जो काय भक्कम पाया त्यांनी त्यावेळेला रचला त्या पायावरतीच आजचा गोवा उभा आहे. सर, तुम्ही गेल्या 40 ते 45-50 वर्षापासून या पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्ही सक्रियपणे पत्रकारिता केली आहे. हा जो प्रवास आहे गेल्या 60 वर्षांचा गोव्याचा प्रवास, म्हणजे सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकरांचं नेतृत्व, त्याच्यानंतर ताई आणि त्याच्यानंतर मग राजकीय उलतापालती होऊन काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यानंतरचा हा काळ, म्हणजे आपण एकीकडे मिरवतो की ओपिनियन पोल मधून आम्ही गोव्याचं अस्तित्व राखलं. आज आम्ही गोव्याचं अस्तित्व राखलंय, पण आजची परिस्थिती, आज ओपिनियन पोल नाही, काय नाही, लोकांच्या मतांना आज किंमतच नाहीये. म्हणजे ओपिनियन पोल हा का असतो की लोकांच्या मनात काय आहे नेमका कल तो जाणून घेण्याची ती एक संधी असते. आज ओपिनियन पोल आम्हाला कोणी देणार नाही आजच्या घडीला, आणि लोकांच्या मतांनाही काही किंमत नाही. पण या परिस्थितीत आज आम्ही गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवलंय का? कुठेच नाही. आज जे चाललंय म्हणजे मी त्याला राजकीय परिस्थितीलाही मी दोष देणार नाही. कारण ओव्हर द इयर्स म्हणजे गेल्या बऱ्याच काळापासून जे सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात व्हायला लागले, आर्थिक बदल ज्या पद्धतीने व्हायला लागले आणि लोकांची बदलती जी मानसिकता आहे त्याचा सगळा परिणाम सध्याच्या ओव्हरऑल म्हणजे जे गोव्याचं सामाजिक जीवन आहे त्याच्यात व्हायला लागले. आणि त्यात माणसांचं गोवेकरपण हे हळूहळू डायल्यूट होत आहे. होतं की काय वगैरे शंका काय घेण्याचं कारण नाही. कारण ज्या पद्धतीने आता आपली जी किनारपट्टी आहे म्हणून किंवा बाकीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने जमिनी जात आहेत, यासाठीच आम्ही काय गोवा राखून ठेवला होता. गोव्याच्या जमिनी दिल्लीकरांच्या किंवा जे उत्तर भारतीय किंवा बाकीच्या ठिकाणी येणारे लोक त्यांच्या घशात घालण्यासाठीच आम्ही ओपिनियन पोल केला. तिथे विरोध करा ना आणि तिथे सांगा की आम्ही ओपिनियन पोल जिंकला होता आणि आता आम्ही गोव्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा लढाई करतो, असं कोण का नाही सांगत.
बदनामी जेवढी तुम्ही करता तेवढी तुम्ही करून घेता. बरोबर. पण गोव्याला वाचवायचा कोणी? राजकीय प्रत्येक वेळी राजकीय परिस्थितीला किंवा राजकीय व्यवस्थेला दूषणं देऊन किंवा त्यांना हे करून काही होणार नाही. प्रत्येक जण, मला एक माणूस माहीत आहे, नाव नाही घेणार, गोवेकरपणाचं जास्त थोडी खुमखुमी ते बोलून दाखवत होते. जेव्हा त्यांनी आपलं घर किंवा आपला बंगला एका बिगर गोमंतकाला विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काही लोकांनी खडसावलं. तू विरोध करत होतास ना, गोवा हा गोवेकरासाठी टिकून ठेवला पाहिजे, मग आता काय चाललंय, तुम्ही काय केलं? त्या दिवसापासून त्या माणसाचा सामाजिक आवाज आतापर्यंत बंद आहे. सो माझं म्हणणं असं आहे की ओपिनियन पोलाची टिमकी वाजून किती दिवस काढणार? भाऊसाहेबांची बदनामी करून तुम्ही काय मिळवणार? आणखीन काय मिळवायचं आहे तुम्हाला? भाऊसाहेब हे भाऊसाहेबच आहे. भाऊसाहेबांचा मान, भाऊसाहेबांचा सन्मान कुठेच कमी होणार नाही, त्याला कुठेच ठेच लागणार नाही. सूर्यावर थुंकणारा त्याने विचार केला पाहिजे की ती थुंकी शेवटी आपल्या तोंडावरच पडते. सर, तुम्ही अचूक पद्धतीनं भाऊसाहेबांच्या संदर्भातले हे स्पष्टीकरण दिलं. सर, आणखी एक महत्वाचा एक प्रश्न माझ्या मनात नेहमीच घोळ घालत असतो की आत्ताच्या परिस्थितीत, म्हणजे आपण म्हादईचाच विषय घेऊया. म्हादईच्या विषयावरनं आज पूर्ण राज्य पेटलेलं आहे. पूर्ण राज्यात म्हादईच्या संदर्भात जागृती सुरू आहे आणि राजकीय पातळीवरती जे दोषारोप, जे टीका टिप्पणी सध्या सुरू आहे तीही तुम्ही बघताय. ओपिनियन पोलच्या वेळेला, म्हणजे गोवा मुक्त झाल्यानंतर त्यावेळेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी असं सांगितलं होतं की 10 वर्ष गोवा हा संघ प्रदेश राहणार आणि त्याच्यानंतर गोयकारांना ज्या पद्धतीचं राज्य पाहिजे असेल त्या पद्धतीनं आपण पुढचा निर्णय घेऊ. परंतु त्यावेळेच्या मगो पक्षाला घाई होती की कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्राबरोबर विलीन करायचं म्हणून, आणि त्यावेळेला ते प्रयत्न सुरू झाले. म्हणजे इंटरेस्टिंग विषय असा आहे की ओपिनियन पोल म्हणजे जनमत कौलासाठीची प्रक्रिया ही नेहरूच्या काळात सुरू झाली. त्याच्यानंतर नेहरू गेले, शास्त्री आले, शास्त्रीच्या वेळालाही ती सुरू होती. म्हणजे त्यावेळेचे जॅक सिक्वेरा किंवा सगळे राजकीय नेते त्यांना जाऊन भेटत होते. त्याच्यानंतर शास्त्रींचंही निधन झालं आणि मग इंदिरा गांधी आल्या आणि इंदिरा गांधींनी या जनमत कौलाचा जो प्रस्ताव आहे तो सभागृहाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर केला आणि 16 जानेवारी 1967 हा दिवस त्यांनी निश्चित केला. सर, मी विचार करतो म्हणजे सध्याच्या परिस्थितीत, सध्या ज्या पद्धतीनं राजकारण चालतं स्टेट आणि सेंटर, त्या वेळेला समजा इंदिरा गांधींनी हा जनमत कौलाचा विषय सिरियसली घेतलाच नसता तर आज जो काय एक सामाजिक जी आपण त्याला म्हणतो पॉल्युशन, प्रदूषण जे राज्यात निर्माण झालं असतं त्यावेळेला, कारण जनमत कौलातनं निकाल झाला आणि बाजू स्पष्ट झाली, परंतु त्या जनमत कौलच जर घेतलं नसतं तर काय परिस्थिती निर्माण झाली असते आणि काय नेमकं चित्र त्यावेळेला गोव्याच्या बाबतीत घडलं जाऊ शकलं असतं? गोवा एक जिल्हा राहिला असता महाराष्ट्राचा, मॅक्झिमम एक जिल्हा राहिला असता, त्याच्या पलीकडे काय राहिलं नसतं. मला वाटतं की आजची जर परिस्थिती आपण कम्पेअर केली, जर आपण त्याची तुलना केली, तर मला नाही वाटत की आजचा विचार केला तर फार मोठं काही होऊ शकलं असतं असं मला वाटत नाही. फक्त काय प्रश्न अस्तित्वाचा आहे. प्रश्न तुमची नाळ कुठल्या जमिनीशी जोडले गेलेले आहे त्याच्याशी आहे. प्रश्न आहे तो तुमच्या संस्कृतीचा आहे. जरी महाराष्ट्र आम्ही कितीही जवळ असलो तर आपली गोव्याची संस्कृती ही खूप अर्थाने वेगळी आहे आणि पोर्तुगीज आल्यानंतर जे आपण काही वेगळं आपलं एक अस्तित्व त्या सगळ्या याच्यातून निर्माण झालं ते टिकवणं गरजेचं आहे. आपण पोर्तुगीजांना कितीही दोष देतो काही वेळा, पण त्यांच्याकडूनही आम्ही अनेक गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ओपिनियन पोल जेव्हा झाला त्यावेळेची राजकीय परिस्थिती ही भाऊंना विश्वासाची वाटत नव्हती. तुम्ही म्हटलं मगाशी बगोला घाई झाली होती. बगोला घाई झाली नव्हती. तिथे काँग्रेसचं सरकार होतं. ओके, बरोबर. तिथे नेहरू होते. 64 मध्ये त्यांनी प्रयत्न केले. नेहरूंनी आश्वासन दिलं, नेहरू गेले तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. नंतर शास्त्री आले. बेंगलोरमध्ये अधिवेशन झालं काँग्रेसचं, अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन झालं. तिथे कामराज अध्यक्ष होते. बरोबर. तिथे इथली मंडळी सगळी गेली, त्यांच्यापुढे हा प्रश्न त्यांनी मांडला. त्यानंतर ते गेले, ताशकंदमध्ये शास्त्री गेले. बरोबर. त्यानंतर पुन्हा तो विषय ढेपाळला आणि नंतर मग इंदिरा गांधी आले आणि त्यांनी ती दोन्ही बिलं पारित केली आणि पहिला देशातला आणि एव्हर आतापर्यंत असा ओपिनियन पोल कधीच झाला नाही, तो झाला. शेवटी काय होतं की काळ हा प्रत्येक
गोष्टीवर मलम लावतो किंवा त्याच्यावर थोडासा आपल्या पद्धतीने उपचार करण्याचा प्रयत्न करतो. गोव्याच्या जनतेने जे काही भोगलं होतं ते त्याच्यावर थोडीशी मलमपट्टी भाऊनी केली. त्याचा फायदा भाऊंना असा झाला की लोकांचा भाऊवर विश्वास होता, पण या लोकांवर विश्वास नव्हता. भाऊवर होता पण काँग्रेसच्या केंद्रीय सरकारवर नव्हता. अशा परिस्थितीत हा निर्णय झाला होता. आणि माझ्या मते जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं, पण आज जे घडतं ते चांगल्यासाठी अजिबात नाही. कारण आज जे घडतं ते जर आणखीन एक 4 वर्ष किंवा 5 वर्ष असंच चाललं, मुंबईप्रमाणे मुंबईतून जो मराठी माणूस हद्दपार झालेला आहे आजच्या घडीला, गोव्यातून तो हद्दपार 100% होणार. राहिला तरी त्याला सेकंड स्टँडर्ड सिटीजन, दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून त्याला दिवस काढावे लागतील. कारण जमिनी गोवेकरांच्या हातात राहणार नाही, बरोबर, संस्था गोवेकरांच्या हातात राहणार नाही. कोस्टल बेल्ट सगळा गोव्याच्या हातातनं गेलेला आहे. मधला सगळा पट्टा आता चालू आहे. खेडेगावात जाऊन मोठमोठ्या जमिनी घेऊन तिथे फार्म हाऊसच्या नावावर सगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही पेडण्यात काय चाललंय तुम्हाला अगदी पक्क माहित आहे आणि गोव्याचंही तुम्हाला माहित आहे. सो अशा परिस्थितीत आपण मिळवलं तर काय मिळवलं? आपण चिंता करतो की तेव्हा ओपिनियन पोल झाला नसता तर काय झालं असतं, काय झालं असतं. आपण जर आजच्या पद्धतीने जर वागणार असू तर काय झालं असतं? आपण गुलामच राहिलो असतो. आणि असं झालं तर आपण गुलामच राहणार. बरोबर, काय होणार? सर खूप सिरियस अशा पद्धतीचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी केलं. माझा एक शेवटचा प्रश्न, आपण 60 वर्षांचा टप्पा पार केलेला आहे आणि या 60 वर्षांचा टप्पा पार करून आपण ज्या पद्धतीनं आमच्या विकासाचे ढोल वाजवतो, म्हणजे आम्ही मोठा विकास केला आहे, गोवा यशोशिखरावरती आहे, देशातलं नंबर 1 राज्य आहे, सगळ्याच बाबतीत नंबर 1. बरोबर. पण वास्तव मात्र वेगळंच आहे. जसं तुम्ही सांगितलं की मुंबईतल्या मराठी माणसासारखी आज गोंयकरांची परिस्थिती व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. सर, तुमच्या या प्रदीर्घ अशा पत्रकारितेच्या काळात तुम्ही हा संपूर्ण बदलता घटनाक्रम तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला आहे आणि त्याचा अभ्यासही केला आहे. आजच्या घडीला या क्षणी तुम्ही गोव्याचं भविष्य कसं बघता आणि ते भविष्य जर आपल्याला समजा ते भविष्य आपल्या विरोधात जात असेल तर गोंयकरांनी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्याच्या आधी एक गोष्ट मी क्लिअर करतो की ओपिनियन पोल देऊन सुद्धा काँग्रेसला त्याचा सुरुवातीच्या काही वर्षात काही उपयोग झाला. बरोबर. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. नंतर ती निवडणूक भाऊ जिंकले. नंतरची 72ची निवडणूक भाऊ जिंकले. नंतर ताई जिंकल्या. नंतर काँग्रेस जिंकला. काँग्रेस नाही जिंकला आणि मागच्या दाराने मग काँग्रेस या गोव्याच्या म्हणजे सांगायचं सर की भाऊसाहेब बांदोडकर जिवंत असेपर्यंत गोवा विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. आता दुसरी जी तुम्ही गोष्ट सांगितली गोव्याच्या भवितव्याची, मला वाटतं की आज खडबडून जागे होण्याची गरज आहे. अशी काही विधेयकं किंवा असे काही कायदे तयार झाले पाहिजे की निदान ही जी होलसेल पद्धतीने जमिनी विकण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध आजच्या घडीला घालायला पाहिजे. अजूनही मला वाटतं बरीच वेळ गेलेली आहे. 50% आपण हरलेलो आहोत. 50%च्या खाली आपण जोरात आपण घसरतो आहोत. ते थोपवायचं असेल तर आजच्या घडीला जमिनी विकण्यावर सरकारने निर्बंध घातले पाहिजेत. जे नॉर्थ ईस्ट सारख्या राज्याने किंवा काश्मीर किंवा बाकीच्या ठिकाणी जे त्यांनी केलं ते गोव्यानं, कारण गोवा छोटा आहे, गोव्याचं अस्तित्व हे जर वेगळं राखायचं असेल तर कायदे कडक पाहिजे. त्याशिवाय कोणी ऐकणार नाही. कारण एखादी मोठी कंपनी जेव्हा येते, कॅसिनो घेऊन येते, तो जमीन बळकावतो. कोण आणखीन काही घेऊन येतो तो बळकावतो. कोण कॉन्ट्रॅक्टर म्हणून येतो तो बळकावतो. गोव्याचा जीव तो केवढा. गुडगाव सारख्या याच्यात जे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करतात त्यांना गोवा काहीच नाही. बरोबर. मुंबई सारख्या लोकांना गोवा काहीच नाही. मुंबईत रिटायर होणारा एखादा माणूस जो निवृत्तीच्या अखेरीस एक साधारण 80-90 लाख 1 कोटीपर्यंत त्याच्याकडे शिल्की असते, सहज गोव्यात येऊन एक फ्लॅट घेऊ शकतो आणि राहिलेल्या पैशात आरामाचं जीवन जगू शकतो. गोव्यात दुसरी घरं ही मॅक्झिमम झालेली आहे प्रत्येकाची. सेकंड होम.
आता जमिनी सगळ्या घेतल्या, आता लिगल व्यवसाय करायला लागले, कोण फार्म हाऊस बांधतो, कोण आणखी काय करतो, हे थांबवायला पाहिजे. बाबा तू गोव्यात येतो का येतोस, गोव्यात फ्लॅट घेतोस का घेतोस, गोव्याकर ओरिजिनल आहे तर तुम्ही अवश्य द्या, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा तुम्ही तुमच्या याच्यासाठी आरामदायी जीवनासाठी गोव्याचं जीवन समजा जर बर्बाद करणार असाल, आज गोवेकरला फ्लॅट परवडत नाही. बरोबर. पणजीत गोवेकर आजच्या घडीला फ्लॅट घेऊ शकत नाही किंवा या कोस्टल बेल्टमध्ये घेऊ शकत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. सो हे रोखायचं तर काय करायला पाहिजे की आता नवीन ज्या इमारती येतात, नवीन जे प्रोजेक्ट येतात, तिथे गोवेकरांनाच जास्त हे पाहिजे असं काहीतरी करा ना. अगदी बरोबर. हे कोणी करायचं? सरांनी शेवटच्या सत्रात जो एक संदेश दिला आहे तो म्हणजे जर आपल्याला गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखायचं असेल तर गोव्याच्या जमिनी राखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे. आणि ते कडक कायदे तयार करण्याची किंवा कडक कायदे पास करण्याची जबाबदारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची आहे. जे 40 आमदार आम्ही निवडून देतो, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, जे 40 आमदार जे आम्ही आज निवडून देतो, म्हणजे एकीकडे आपण जनमत कौलाचे ढोल वाजवतो, जनमत कौलाची महती सांगतो की जनमत कौलातून आम्ही गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व राखलं, परंतु आज गोव्याचं जर स्वतंत्र अस्तित्व आपल्याला खरोखरच राखायचे असेल 60 वर्षानंतर, तर आपल्याला गोवेकरांचे खरे लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. आम्ही जर गोयकार जर विधानसभेत खरे आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी पाठवायचे सोडून जर दलाली करणारे एजंट पाठवले तर मात्र गोव्याला विकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आपल्याला आपली बुद्धी सतर्क ठेवून, आपली विचार सतर्क ठेवून आणि गोयकाराप्रती किंवा या भूमीप्रती आपली निष्ठा सतर्क ठेवून त्या विचारांची प्रामाणिक असलेल्या लोकांनाच आपण विधानसभेत पाठवलं तरच गोव्याचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहणार आहे. आता ते शिल्लक ठेवायचं की गोवा विकायला द्यायचा, हा जेणे तेणे प्रत्येक गोयकारानं हा निर्णय घ्यायचा आहे. सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ओपिनियन पोल, त्या संबंधीचा घटनाक्रम, त्यावेळीची सामाजिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने समजून दिल्याने मला पूर्ण विश्वास आहे की आजची जी नवी पिढी आहे, ज्या नव्या पिढीसमोर कुठेतरी ओपिनियन पोलचं हे निमित्त ठेवून भाऊसाहेब बांदोडकरांना खलनायक बनवण्याचा जो प्रयत्न जो चालतो तो निश्चितपणे आजच्या या तुमच्या मुलाखतीतून दूर होईल. आणि आपण या अनुषंगाने आपल्या गोव्याचं अस्तित्व आज 16 जानेवारी 2023 आणि 16 जानेवारी 2067 रोजी जो ओपिनियन पोल झाला होता, आज याच 16 जानेवारी 2023 रोजी आपण पण करूया की त्यावेळेला गोयकारांनी त्या ओपिनियन पोलमधून गोव्याचं अस्तित्व राखलं. आज आपली जबाबदारी आहे गोवा राखण्याची, आणि ती जर आपल्याला पार पाडायची असेल तर आपल्याला योग्य पद्धतीनं, योग्य पद्धतीचे गोयकारपण आणि गोयकारच्या या मातीशी, या भूमीशी, गोमंतकाच्या या मातीशी निष्ठा असलेले, नाळ जुळलेले प्रामाणिक लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहे. आणि ती जबाबदारी गोयकार निश्चितपणे पार पाडेल असा आम्हाला विश्वास वाटतो. सर, तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ आम्हाला या ठिकाणी दिलात आणि या चर्चेत भाग घेतला, तुमचं खूप खूप आभार.